आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पेपरवर सह्या करून बिल्डरने घेतलेल्या असतात आणि त्याला जमिनीचे मुख्य कागदपत्र हवे असतात. त्यासाठी तो आता श्रीनिवास आणि लक्ष्मीला त्या पेपरची मागणी करू लागतो. मग त्यावेळेला ते दोघंही जण उठून ते पेपर घेण्यासाठी म्हणून लगेच बेडरूममध्ये जातात, कारण त्यांनी कपाटामध्ये ते पेपर ठेवलेले असतात. कपाटामधील पेपर जेव्हा आता ते बघू लागतात तेव्हा पेपर त्यांना गायब झालेले दिसतात. मग पेपर तर इथेच होते, मग पेपर गेले कुठे हा मोठा प्रश्न लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना पडलेला असतो आणि त्यामुळेच ना आता ते चकित होतात. तर दुसरीकडे मात्र श्रीनिवास म्हणतात की मी इथेच पेपर ठेवले होते, पण कुठे गेले. लक्ष्मी म्हणते मीही कशाला पेपरला हात लावते, जिथे आहे तिथेच आहेत, पण आता गेले कुठे हा मोठा प्रश्न त्यांच्यासाठी असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे जानू जी आहे ती मात्र आता म्हणत असते की सर तुम्ही मला बोलवल्यात का. आता जयंत काही ना काही बहाणा करून जानूला सारखा रूममध्ये बोलवत असतो आणि जेव्हा तो सारखा बोलवतो ना तेव्हा मात्र विश्वाला या सगळ्याचा राग येतो, कारण विश्वाला माहिती असतं की जयंतची ही सगळी चाललेली नाटकं आहेत आणि जयंत मुद्दामून हे सगळं काही करतोय हेही माहिती असतं. दुसरीकडे आता सिद्धू हा म्हणत असतो की आता ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्यात गुरुजींच्या. मग आता पुढे तुम्हा लोकांना काय वाटतंय. पण आता इकडे आजीने मेन म्हणजे ठरवलेलं असतं की काही झालं ना तरीसुद्धा ह्या भावनाच्या बाळाला जन्माला यायला द्यायचं नाही आणि म्हणूनच ती आता डायरेक्ट सांगते की माझा निर्णय झालेला आहे, भावनाचं बाळ या जगात येणार नाही. जर या बाळामुळे एवढा मोठा अपशकुन होणार असेल, माझ्या मुलाचा जीव जाणार असेल, तर हे बाळ आत्ताच्या आत्ता अबॉर्शन करून पाडून टाकायचं. हे देखील आता सिद्धूला आजी सांगू लागते. हे ऐकून मात्र सिद्धूला त्यासोबत भावनाला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याबरोबर आता हा निर्णय भावनाला मान्य नसतो. भावना म्हणत असते की एवढं मोठं पाप मी करणार नाही आणि मुळात हे सगळं करणं म्हणजे एक मोठा गुन्हा आहे. एका आईला तुम्ही बाळाला पाडायला सांगताय आणि हा किती मोठा गुन्हा आहे, मी या सगळ्या गोष्टी करू शकत नाही, हे तिने आता डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती सांगते ना तेव्हा मात्र आता इकडे आजी म्हणत असते की मी तुम्हाला सांगत नाही आहे, तुम्हाला मी डायरेक्ट सांगते की तुम्हाला हे सगळं करायचंच आहे. यानंतर मला आता पुढे काहीच बोलायचं नाही. सिद्धू म्हणतो की काही झालं तरी मी माझं बाळ पाडू देणार नाही म्हणजे नाही. पण आता आजी ही वैतागलेली असते, कारण आजीला तिचा मुलगा हा जिवंत हवा असतो आणि म्हणूनच न आलेलं बाळ ती पाडण्यासाठी सांगत असते. पण सिद्धू मात्र या सगळ्याला पूर्णपणे नकार देतो. तुम्ही जे काही बोलताय ते खूप चुकीचं आहे. मी माझ्या बाळाला जन्म देणारच आणि मी असं कृत्य करणार नाही. सिद्धू आणि भावना त्यांच्या मतावर ठाम होत बोलत असतात. पण आता इकडे असणारी ही जी आजी आहे ती मात्र संपतरावांना पुढे करतच म्हणत असते, अरे तुमच्या बाळासाठी मी माझ्या चांगल्या धडधाकट मुलाला माझ्यासमोर मरताना बघायचं आहे का. नाही हा, मी हे सगळं काही बघू शकत नाही. आता खूप झालं, मी सांगितलं आहे ना, तो निर्णय पक्का आहे. नाही करायचा बाळाचा विचार, म्हटलं आहे ना, हे बाळ पाडून टाकायचं म्हणजे टाकायचं, हे सुद्धा आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र सिद्धू या सगळ्याला पूर्णपणे नकार देतो. सिद्धू म्हणत असतो की मी काही झालं तरीसुद्धा हे बाळ या जगात आणणारच. पण इथे आता नीलांबरीसुद्धा मध्ये पडतच बोंबलू लागते आणि म्हणत असते की काय चाललंय तुमचं आणि भावना ही कोणती पद्धत आहे आजी सासूसोबत बोलण्याची. असं बोलून नीलांबरी आता आजीच्या बाजूनं बोलत असते. पण आजी आता नीलांबरीला शांत करतात आणि नीलांबरीला म्हणतात की तू तर मध्ये बोलूच नको, तू शांत बस. आणि त्यानंतर आजी या भावनाला सांगतात की भावना, मला सुद्धा हे सगळं सांगायला तुला कठीण जातंय, पण प्लीज काहीतरी निर्णय घे आणि ह्या सगळ्या काही गोष्टी आत्ताच्या आता संपवून टाक, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा आता आजी कणखरपणे हे बोलतात ना तेव्हा भावनाने नकार दिलेला असतो. दुसरीकडे आता जयंतचा राग विश्वाला खूप जास्त येत असतो आणि म्हणूनच विश्वा हा एकदमच रागात असतो आणि विश्वा
हा जयंतची कॉलर वगैरे धरतो आणि जयंतची कॉलर धरून तो आता म्हणू लागतो की तुला काय वाटतंय, या सगळ्या काही गोष्टी मी तुझ्यासोबत खपू देईन, पण नाही, तू आतासुद्धा जानूला मुद्दामून जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय. तू हे सगळं जे काही करतोय ना ते नाटक आहे आणि जानूला सगळ्या काही गोष्टी कळायलाच हव्यात. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता सिद्धू म्हणत असतो की या माणसावर ना जराही विश्वास ठेवू नकोस, हा माणूस त्या पात्रतेचा नाही आहे, असंही आता अक्षरशः विश्वाने सांगितलेलं असतं जयंतच्याबद्दल. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का इथे जानूसाठी असतो. जानूला मात्र जयंतवर खूप जास्त विश्वास असतो आणि ती म्हणत असते की उगाच आहे ना तुम्ही काही पण बोलू नका, माझा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. पण त्यावेळेला सुद्धा इकडे मुद्दामून जो जयंत आहे ना तो आता विश्वाच्या समोरच जानूला बोलू लागतो की हे सगळं हा असाला का म्हणतोय माहिती आहे का, या विश्वाचं ना तुमच्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच तो तुम्हाला माझ्यापासून लांब करायला पाहतोय. विचारा ना एकदा त्याला त्याचं प्रेम आहे की नाही. मग आता जानू ही विश्वाकडे बघत असते आणि विश्वाला म्हणत असते की काय बोलतायत हे मला जरा सांग, म्हणजे नेमकं काय आहे ते. पण आता विश्वाला कसं कबूल करायचं हे समजत नसतं, कारण ऑलरेडी ना या जयंतने लक्ष्मी आणि श्रीनिवासपासून सुद्धा विश्वाला तोडलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता विश्वाला प्रश्न पडलेला असतो की आता जानूला सुद्धा ह्याने हे सगळं सांगितलं म्हटल्यावर आता जानूही आपल्याकडे काही चांगल्या विचारांनी चांगल्या ह्याच्याने बघणार नाही. आणि म्हणूनच तो आता बघत राहतो आणि त्याला आता जानूला उत्तर देणं खूपच एकदम भयानक वाटत असतं. आणि या सगळ्यातच जानू त्याला जाब विचारत असते की जयंतराव जे काही बोलतायत त्याचं उत्तर मला हवं आहे. पण विश्वाला आता राग येतो आणि विश्वा जो आहे ना तो मात्र आता जयंतची कॉलर वगैरे धरतो आणि त्याला जाम मारतो. कारण आहे ना विश्वाने जे काही केलं आहे ते योग्यच आहे, कारण हा जयंत स्वतःची कातडी वाचवण्यासाठी प्रत्येक वेळेला विश्वाला टार्गेट करतोय आणि विश्वाला टार्गेट केल्यामुळे विश्वाची आता चारही बाजूने कोंडी होते. विश्वाला समजत नाही की अशा परिस्थितीत काय करायला हवं आणि त्यामुळेच आता जयंत मात्र खुश असतो, परंतु विश्वाचं डोकं हे सटकलेलं असतं. विश्वाने ठरवलेलं असतं की ह्याने मला लक्ष्मी आणि श्रीनिवास काकांच्या नजरेतून सुद्धा पाडलं, पण आता जानूच्या नजरेतून सुद्धा पाडू पाहतोय. आता खूप झालं, आता ह्याचं सत्य तर बाहेर आलंच पाहिजे. आणि असं बोलून ना आता विश्वाने जोरातच त्या जयंतला ढकलून दिलेलं असतं. जयंत जाऊन तिथे आपटतो. दुसरीकडे श्रीनिवास आणि लक्ष्मी जे आहेत ना ते आता त्या बिल्डरसोबत बोलत असतात. त्या बिल्डरला सांगतात की पेपर नाही आहेत आणि जेव्हा बिल्डर म्हणतो की काय पेपर नाही आहेत, उगाच कारणं देऊ नका असं देखील बिल्डर म्हणत असतो. पण आता इकडे बिल्डरला ते सांगतात की उगाच कशाला कारणं देऊ, असली असते तर पेपर तुम्हाला दिले नसते का, पण नाहीच आहेत पेपर तर कुठून देणार आहे असं देखील आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता तो म्हणतो की तुम्ही आता माझ्याबाबत काही करा, पण तुम्ही एकदा का पेपरवर सह्या केल्या आहेत ते पेपर तुम्ही बरोबर जमिनीचे माझ्यापर्यंत आणून द्याल, त्यात काही वादच नाही. आणि त्यानंतर मात्र आता तिकडनं जे बिल्डर असतात ते निघून जातात. परंतु आता लक्ष्मी आणि श्रीनिवासांना समजत नसतं की घरातले पेपर नेमके गायब तरी कुठे झाले, कारण घरात पेपर असायला हवे होते. मग पेपर गेले कुठे, आणि तसंही घरात आपल्या बाहेरचं कोणीही आलं नव्हतं. मग ते विचार करतात आणि बाहेरचं म्हणजे संतोष तर आला होता ना, मग काय असाही विचार ना आता डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. मग हे सगळ्या गोष्टी जेव्हा आता आठवतात तेव्हा मात्र संतोषनेच तर पेपर गायब केलेले नाही आहेत ना असंही कुठेतरी आता वाटायला लागलेलं असतं. आणि म्हणूनच ना आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसतो आणि त्यामुळे लक्ष्मी आणि श्रीनिवास हे आता विचार करू लागतात. दुसरीकडे मात्र भावनाने आता काही झालं तरीसुद्धा बाळ न पाडण्याचा विचार हा फिक्स केलेला असतो. आणि ती आता डायरेक्टली म्हणत असते की तुम्ही जो काही विचार करत आहात तो विचार तुम्ही आता बाजूला ठेवा, कारण मी ना तुम्हा कोणाचंही ऐकणार नाही आहे आणि या बाळाला मी आता जन्म देणारच आहे असं देखील आता सांगितलं जातं.
जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे डायरेक्टली सांगितलेलं असतं की नाही म्हणजे नाही, आमचा विचार पक्का झालेला आहे, काही झालं तरीसुद्धा आम्ही या बाळाला पाळणार नाही आणि जर तुम्हाला माझं बाळ या घरात नको असेल ना तर मी आता हे घर सोडूनसुद्धा जायला तयार आहे, असं देखील आता सिद्धूने म्हटलेलं असतं. त्यावर मात्र आता आजी भडकते आणि आजी म्हणते की मी तुला सांगते की हे बाळ ह्या जगात यायला नको आणि तरीसुद्धा तू माझ्यावर आरोप करतोयस की तू घर सोडून जाणार आहेस म्हणून. इकडे आता भावना ही आजीला म्हणत असते की आजी तुम्ही हे सगळं काही कसं काय बोलू शकता, म्हणजे तुम्हाला हे बोलताना जराही काहीच वाटत नाही आहे का की तुम्ही एक स्त्री असून मला माझ्या स्वतःसारख्या एका स्त्रीला बाळ पाडायला सांगतात, हे किती चुकीचं आहे म्हणून. मग आता सिद्धूही रागातच उभा राहतो आणि सिद्धू म्हणतो जसा तुझा निर्णय झालाय ना तसा माझाही निर्णय झालेला आहे आणि सिद्धूने ठामपणे निर्णय घेत सांगितलेलं असतं की आता मला ह्या घरात जराही थांबायची इच्छा नाही आहे, मी आता हे घर सोडून जाणार आहे, हे आता कणखरपणे तो सांगू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता हे सगळं ऐकून नीलांबरीला आनंद होतो. नीलांबरी म्हणते एका दगडात 2 पक्षी मारले गेले, बरं झालं, आणि म्हणून नीलांबरी खुश असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की संतोषने आज खास करून सुट्टी घेतलेली असते, तो कामावर गेलेला नसतो आणि मस्त ना ऐशो आरामात टी व्ही बघत तो बसलेला असतो. तेवढ्यातच वीणा मार्केटमधून आलेली असते आणि वीणा ते बघते तर काय हा संतोष घरी काय कसा काय, आणि ती म्हणते की टी व्हीचा आवाज किती ठेवला आहे तो, टी व्हीचा आवाज जरा कमी करा, असंही बोलून ती त्याला ओरडत असते. त्यानंतर आता बिल्डरचा फोन आल्यामुळे संतोष जो आहे तो चकित झालेला असतो. संतोष म्हणतो की काय काम झालेलं दिसतंय म्हणूनच या बिल्डरने मला फोन केला आहे, असंही आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला तो फोन हातात घेतो आणि त्या बिल्डरशी बोलायला लागतो. तो बिल्डर म्हणतो की काय मला काय मूर्ख समजलं आहे का, म्हणजे मला सांगायचं एक आणि करायचं एक. त्या म्हातारा आणि म्हातारीने पेपर कुठे गायब केलेत, ते पेपरच जर मला भेटले नाही तर काय काम होणार आहे तुमचं, काही काम होणार नाही आहे. मग आता असे कसे पेपर गायब होऊ शकतात, घरात तर पेपर आहेत, मी बघितले होते, असंही आता संतोष बोलत असतो. मग संतोषला तो बिल्डर सांगतो घरात पेपर नाही आहेत, तुमच्या त्या म्हातारा आणि म्हातारीने तसं आम्हाला सांगितले, बघ तुला 2 दिवसाची मुदत देतो, बघ आजचा हा पूर्ण दिवस आणि उद्याच्या संध्याकाळपर्यंत तू जर मला पेपर आणून दिलेस तर ठीक आहेत, नाही तर तुझ्या बायकोचं आणि तुझ्या मुलाचं काय आहे ना ते बघून घे, असंही आता बिल्डरने डायरेक्ट धमकी दिलेली असते. आणि त्यामुळे मात्र आता संतोषची 4ही बाजूने कोंडी झालेली असते, त्याला सुचत नसते की काय करावं ते. तेवढ्यातच त्याच्या बॉसचाही फोन येतो आणि त्याने आता संतोषला कामावर बोलवून घेतलेलं असतं. इकडे मात्र आता जयंत खाली कोसळलेला असतो, त्याच्या डोक्याला आता लागलेलं असतं, तिथून रक्त येत असतं. मात्र आता जानू जयंतला उठवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की प्लीज प्लीज उठा. आणि तेव्हा विश्वा म्हणत असतो की तू ह्याच्यावर विश्वास ठेवू नको, हा विश्वासाच्या पात्रतेचा नाही आहे माणूस, प्लीज जरा ऐकून घे, समजून घे, असं देखील आता सांगितलं जातं. पण तरीसुद्धा ना काही केल्या आता जानू ऐकायला तयार नसते. उलट आहे ना ही विश्वावर ओरडत असते आणि विश्वाला म्हणत असते की हे सगळं जे झालेलं आहे ना त्याला जबाबदार तू आहेस आणि तुझ्यामुळे हे सगळं झाले, तुला जर काही करायचंच असेल ना तर आताच्या आता इकडनं निघून जा, असं देखील विश्वाला ती आता बोलू लागते. विश्वाला जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते तेव्हा विश्वाला हे सगळं ऐकून धक्का बसतो. विश्वाच्या पायाखालची जमीन सरकते जानूच्या या बोलण्यामुळे. आता विश्वा बाहेर जातो आणि बाहेर जाऊन तो आता खूपच जास्त स्वतःला वाईट वाटून घेत असतो, त्याला आता त्रास होत असतो. जी जानू मला हवी होती ती जानू एवढी कशी काय बदलू शकते, जानू तुला पुन्हा कधी आठवणार आहे सगळं, असाही विचार ना आता त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. आणि त्यामुळेच ना आता थोडा विचार करण्याची वेळ मात्र आता आलेली असते, समजतच नसतं की आता काय करावं ते. आणि त्यामुळेच ना आता विश्वाची 4ही बाजूनी कोंडी होते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की विश्वा जो आहे तो म्हणत असतो की जानू जेव्हा तू या माणसाला कंटाळून जीव दिला होतास आणि त्यानंतर तू मात्र माझ्याकडे आली होतीस तेव्हा तू मला काय काय सांगितलं आहेस, या सगळ्या काही गोष्टी कशा काय विसरू शकतेस तू, नको ग जानू, असं नको करत जाऊ, असं देखील आता इथे विश्वा बोलून खूप जास्त रडू लागतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे जो सिद्धू असतो ना तो आता भावनासोबत बोलत असतो. भावनाला म्हणत असतो की माझ्या निर्णयाला
तुझा पाठिंबा आहे ना, कारण मला ना आता या घरात जराही थांबायचं नाही आहे. मी निर्णय घेतला आहे या घरातून कायमचं जायचा आणि त्यामध्ये मला तुझी साथ हवी आहे. त्यावर आता जानूही त्याला म्हणत असते की तुम्ही जर माझ्या पाठीशी एवढं खंबीरपणे उभे राहणार असाल आपल्या बाळासाठी, तर मलाही आता या घरात जराही थांबायचं नाही, असंही आता भावना जी आहे ती बोलत असते. आणि तेव्हाच ना रेणुका त्यांना अडवायला येते. रेणुका म्हणत असते की काय चाललंय, थांबवा हे सगळं काही, आत्ताच्या आत्ता हे होऊ देऊ नका. पण आता रेणुका जी आहे ती संपतरावांना सुद्धा सांगते की प्लीज सिद्धूला घर सोडून जायला देऊ नका. मग आता संपतराव सिद्धूला म्हणत असतात की तू हे काय करतोयस, घर सोडून जाण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे, हा निर्णय असा घेऊ नकोस तू, असं देखील आता म्हटलं जातं. पण इकडे मात्र आता काही केल्या सिद्धू ऐकायला तयार नसतो. सिद्धूला आता सांगितलं जातं की बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जरी या सगळ्याबद्दल वाटत असेल की तू हे सगळं घर सोडून निघून जाशील, पण आता पूर्णपणे आपल्या पदाचा तरी विचार कर, कारण अख्खं गाव तुझ्यावर अवलंबून आहे, हेही आता सिद्धूला बोललं जातं. तर सिद्धू म्हणतो की आता मला बाकी सगळ्यापेक्षा ना मला माझ्या मुलाचा आणि त्याचसोबत भावनाची काळजी आहे, त्यामुळे तुम्ही मला काही सांगू नका. त्यानंतर आता आजी रडायला सुरुवात करते. आजी आता सगळं काही जे आहे ते सांगू लागते आणि मग ती म्हणते की बघ भावना, मी तुला खरं तर हे बाळ पाडायला सांगितलं नसतं, पण आज तू अजूनही आई झालेली नाही आहे, तुझं बाळ अजूनही पोटात आहे. पण मी आता इतकी वर्ष झाली माझ्या मुलाला समोर बघते आणि जर मी माझ्या या स्वतःच्या डोळ्यांनी माझ्या मुलाला मरताना बघत असेल ना, तर ते मला बघवलं जाणार नाही. आणि म्हणूनच ना मला हे नको आहे. म्हणून मी तुला सांगते की प्लीज प्लीज माझं ऐकून घे, समजून घे. प्लीज असं काही निर्णय घेऊ नकोस जेणेकरून माझ्या मुलाला मरण यातना भोगाव्या लागतील. मग त्यावर सिद्धू आणि भावना आता आजीला म्हणत असतात की का रडतेस तू, नको रडूस, असं देखील आता बोललं जातं. पण इकडे आजी ही खूपच जास्त रडत असते. आजी आता म्हणत असते की अरे, मी तर देवाला आता प्रार्थना करेन की तुम्ही जर तुमच्या बाळाला ठेवायचा निर्णय घेत असाल ना, तर मलासुद्धा आता देवाकडे हात जोडावे लागतील, कारण आता मला देवाला सांगावं लागेल की काही झालं ना तरीसुद्धा जर माझ्या मुलाला काही होणार असेल तर ते सगळं काही माझ्यावर येते, कारण माझ्या मुलाला मी मरताना बघू शकत नाही या वयामध्ये, असंही आता आजी कणखरपणे बोलते. आणि आजी आता म्हणत असते की मला नाही जगायचे, मला मरायचे, असं बोलूनच ना आजी बेधडकपणे हे सगळं काही जेव्हा बोलते तेव्हा सगळेजण आजीच्या मागे पाठी जाऊ लागतात. कारण आता आजीने जर चुकीचा निर्णय घेतला आणि आजीने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर अशीही भीती कुठेतरी वाटू लागलेली असते. आणि मग या सगळ्या गोष्टींना नकोशा झालेल्या असतात. म्हणूनच आता टेन्शन आलेलं असतं आणि त्यामुळेच आता तिला अडवायचा प्रयत्न मात्र सुरू असतो. पण दुसरीकडे मात्र आता सगळेजण जेव्हा आजीच्या मागे जातात तेव्हा मात्र आता भावना रडत असते. आणि भावना ही सिद्धूला म्हणत असते की काय करायचं आहे सिद्धिराज म्हणतो तू काळजी करू नकोस, जे काही झालं आहे त्याने तुला टेन्शन आलं असेल, रूममध्ये जाऊन आराम कर. नीलांबरी उभी असते. नीलांबरीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बरोबर सिद्धूने ओळखलेले असतात आणि त्यामुळेच ना आता सिद्धू नीलांबरीला म्हणतो की तुझं काय गं, तू तर मला ह्या सगळ्यांच्याच मध्ये एकदम माहीर दिसत होतीस, म्हणजे मी बघितलं तुला या सगळ्यांच्या समोरच तू कशी हसत होतीस, तुला ह्या सगळ्या गोष्टींची मजा येते का, असंही आता तो तिला विचारू लागतो. त्यावर नीलांबरी म्हणते की तुला काय म्हणायचं आहे सिद्धू, नेमकं तू माझ्यावर कसले आरोप करतोयस. आता तेवढ्यातच नीलांबरीचा फोन वाजतो. नीलांबरी आता सिद्धूसोबत भांडणं करतच असते. तेवढ्यातच फोन वाजल्यामुळे मात्र आता नीलांबरी बाहेर येते. मग सिद्धू विचार करतो हिला इतका महत्त्वाचा फोन होता तर ही घराबाहेर जाऊन का बोलते, हा प्रश्न पडलेला असतो. आणि म्हणूनच तो सुद्धा तिच्या मागे जातो. तर नीलांबरीने बहुधा त्या जोगतिनीला कॉल केलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की तू मला ना तिकडे त्या टेकडीवर येऊन भेट मंदिराजवळ. मग आता हे बोलणं सिद्धूने ऐकलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता सगळीकडे शोधाशोध सुरू असते लक्ष्मी आणि श्रीनिवास यांची, कारण त्यांनासुद्धा ना आता ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कुठे काय ठेवल्या आहेत त्या बघायच्या असतात आणि यासाठी सगळीकडे शोधाशोध दोघंही जण करत असतात. तर लक्ष्मी बोलत असते श्रीनिवासांना आपण संतोषला विचारूया का डायरेक्ट, पण आता श्रीनिवास म्हणतात की नको, संतोषला आता तरी सध्या काही विचारायला नको, कारण जर आपण त्याला डायरेक्ट विचारायला घेतलं तर तुला तर माहिती आहे त्याची सवय घर डोक्यावर घ्यायची.
तेवढ्यातच हरीश तिथे आलेला असतो आणि हरीश जेव्हा तिथे येतो ना तेव्हा मात्र त्याने एक गुड न्यूज आणलेली असते आणि सोबतच पेढे वगैरे सुद्धा आणलेले असतात. आणि त्याच वेळेला त्याला विचारलं जातं की काय झालं आहे, कसली गुड न्यूज आहे. त्यावेळेला सांगतो की बघा मी एक प्रोजेक्ट करत होतो माझ्या कंपनीत आणि तो प्रोजेक्ट आज पूर्ण झालेला आहे आणि त्याचसाठी माझ्या मॅनेजरने मला ही एक रकमी पैसे दिले आहेत आणि हा त्याचा चेक आहे. आणि तो चेक आधी पहिल्यांदा लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या हातात देतो. मग त्यावर अगर सिंचना कुठे आहे, सिंचनाला माहिती का ही गुड न्यूज. मग आता मात्र हरीश जो आहे तो म्हणत असतो की नाही, पहिल्यांदा मला हा चेक तुझ्या हातात ठेवावा असं वाटला, कारण तू नेहमीच माझ्या कामाच्या बाबतीत विचार करायची की कधी व्यवस्थित होईल सगळं काही, आणि आज सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित झाल्या आहेत ना. मग म्हटलं पहिल्यांदा आईलाच जाऊन ही बातमी द्यायची. अरे हे सगळं केलंच तेच आमच्यासाठी खूप मोठं आहे. पण मी तुला सांगू का, हे जे पैसे आहेत ना, हा जो चेक आहे ह्या सगळ्यावर पहिल्यांदा सिंचनाचा हक्क आहे. मग सिंचनाच्या हातात हा चेक ठेव, सिंचनालाही बरं वाटेल, सिंचनाही भरून पावेल, अशाही गोष्टी आता सांगितलेल्या असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा कुठेतरी आता हरीश तो चेक घेऊन निघालेला असतो. इकडे आता सिंचनाने घरात घाट घातलेला असतो, तिला पनीर चिल्ली बनवायचं असतं आणि त्यातच तिने आता निलांबरीला बोलवलेलं असतं. निलांबरीला ती विचारते की तुला पनीर चिल्ली बनवता येतं का. तर ती म्हणते की काय नाही, सोपं आहे, पनीर घ्यायचं, त्याच्यावर मसाला वगैरे टाकायचा, मग तू हे कधी खाल्लं आहेस का, यावर सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह असतो. सिंचनाला काही जमत नसतं, त्या निलांबरीला पण जमत नसतं, त्यातच आता ह्यांनी करायचा हा घाट घातलेला असतो. मग आता निलांबरी म्हणते की बघ मलाही जमत नाही, तुलाही जमत नाही, तरी आपण प्रयत्न करूया भाजी कापायपासून. मग आता भाजी कापायला घेतात तर ती भाजीसुद्धा त्याला नीट कापता येत नसते, कशी कशी ती भाजी कापत असतात दोघीही. दुसरीकडे आता पाहायला मिळतो जानूने डॉक्टरांना बोलवलेलं असतं, कारण जयंतला बरं नसतं. जयंतच्या डोक्याला ड्रेसिंग वगैरे डॉक्टर करतात आणि त्याच वेळेला ते सांगतात की काळजी करण्यासारखं असं काही नाही आहे, फक्त थोड्या वेळात ते शुद्धीवर येतील असं देखील सांगितलं जातं. डॉक्टर गेल्यानंतर आता जानू जी आहे ती मात्र आता जयंतच्या डोक्यावर हात फिरवत अगदी प्रेमानं बोलत असते आणि ती सांगत असते की खरंच ना, मी तुमच्याबद्दल आधी चुकीचा विचार केला, पण तुम्ही खरंच खूप चांगले आहात. माझा तुमच्याबद्दलचा जो काही गैरसमज झाला होता तो आता दूर झालेला आहे आणि तुमचं आणि माझं नातं कधी मैत्रीत बदललं नाही, मलासुद्धा कळलं नाही, असं सगळं काही ती बोलत असते. आणि हे सगळं जयंत ऐकत असतो डोळे मिटून. त्यानंतर जयंत उठून बसतो. त्यावेळेला जानू त्याला विचारते की आता बरं वाटतंय का. तर जयंत मनातल्या मनात म्हणतो की विश्वा हा माझा शत्रू आहे आणि आज त्यांनी माझ्या मनासारखं काम केलं. ह्याचा अर्थ आता जयंतला कळलेलं असतं की जानू त्याच्या प्रेमात पडलेली आहे आणि त्यामुळेच ना तो खूप जास्त आता हॅप्पी असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.